आणि सर्व काही आमच्या बाप्पामुळे शक्य होते. विदाउट बाप्पा वी कांट डू एनिथिंग. हे आमचे शशी दादा आलेले आहेत आणि त्यांना काही पिकअप करतोय. कसं आहे डॉग एज भाई. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळ जो सनराईज होणार आहे त्या अगोदरचं जीवन कसं असतं. आणि तुम्ही पुढे बघू शकता रोड बघू शकता. आणि आत्ता आम्ही एक नावरा मार्गे आम्ही नगरला जातो आहे, जे की आमचं गाव आहे त्या साईडला. तर हा समोरचा फ्रंट व्ह्यू रोड आणि ना त्याचबरोबर सकाळची कवळं ऊन म्हणजे सुरुवात होणार आहे ते बघा फक्त. काय स्काय आणि निसर्गाचा कलर काय असतो ना, वाव. म्हणजे वरती ऑरेंज रेड खाली ग्रीनमध्ये थोडंसं ब्लू स्टोन वगैरे असं पूर्ण कलर्स एकदम फिलिंग. आणि ना त्याच्यामध्ये फॉग आहे. मला फॉग दिसलं असं व्हिडिओमध्ये गाडी मी हलत होती. काय वाईब असतात ना गावाकडचे. मित्रांनो अशा प्रकारे आपण जातो आणि ऑसम मजा येते. काहीतरी आपण छान घेऊन चाललो. सो ड्रोन फ्लाय करताना तुम्ही अशा काही करामती करत असाल तर करू नका. कारण की काय याच्यामध्ये तुम्हाला इंजुरी होऊ शकते. कारण की याचे जे प्रोपेलर आहेत मित्रांनो, याला जे पंखे म्हणतात तुम्ही त्याला प्रोपेलर म्हणतात, त्याचा इश्यू होऊ शकतो आणि त्यांनी लागून तुम्हाला हाताला इजा होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम फेस करू शकता. तर जर मित्रांनो तुम्ही ड्रोन फ्लाय करायचा प्लॅन करताय आणि आता जो आम्ही ड्रोन फ्लाय करायचं जो प्लॅन केला त्याचं रिझन आहे ते सन जो तुमच्या पाठीमागे दिसतोय तुम्हाला. असं आहे की तो सण एवढा छान आला आहे की आम्हाला मोह आवरला नाही. आणि ह्या सकाळी लगबग निघालेल्या गाड्या ज्या की काष्टीच्या बाजारासाठी चालल्यात, जो जनावरांचा बाजार म्हणून ओळखला जातो. तर अशा प्रकारे आम्ही सुंदररित्या निघालो. शशी नाश्ता घ्या. कॅमेरा बॅग चार्ज आहेत ना सगळ्या. ड्रोन लावायचं ड्रोन चार्ज लावा मम्मी होईल. मला कुठं घेतो बाई तू झोप नाही. नमस्कार मित्रांनो, आम्ही फायनली सरांच्या गावाला पोहोचलो आहे आता. आणि आता आम्ही गाडीतनं खाली उतरलो आहे. हे आमचे शशीभाऊ गाडीतनं सामान उतरता येतं. शशीभाऊ खायला काय आणलं का नाही? शशीभाऊ बोलतच काहीतरी बोलता येतं. हे आमचे सर त्यांच्या फादरसोबत थोडी वार्तालाप करताना आमचा सरांचा छोटासा बंगला. नाश्ता घे चला सर, दोन शब्द काहीतरी. हे आमचं माझं गाव आहे आणि बाबळगाव खालचं या ठिकाणी आहे. या ठिकाणी प्री वेडिंग सेटचं आपलं वर्क चालू आहे. ॲक्च्युली थोडंसं बिझी शेड्यूलमुळं काम करता नाही आलेलं, बट लवकरच तुम्हाला भेटेल शूट करायला इथे. आणि तोपर्यंत थोडंसं वाट पहा. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि आता सगळ्यांचं आवरलं आहे. आता तुम्ही पाहू शकता आणि आता आपण गाडी काढलेली आहे. सर गाडीत बसलेले आहे. गुड मॉर्निंग. आणि आज दुसरा दिवस अहिल्यानगरमध्ये आम्ही शूटला आलो आहे. तर आज आम्ही मुक्कामी माझ्या घरी होतो
जे की बाभळगावमध्ये आहे. आणि त्या ठिकाणी हे पूर्ण गार्डन वगैरे या गोष्टी आहेत. तर आता क्लायंटच्या घरी निघाले. क्लायंटच्या घरी जाऊन शूट वगैरे करणार आहे मी आता. सो रात्री लेट झालं, झोप नाही झाली नेहमीप्रमाणे. तर आता शूट केल्यानंतर बघूयात. रात्री वरात पण आहे. खूप हेक्टिक दिवस आहे, बट लाईफ आहे, स्ट्रगल इथे करायला लागतं. भाऊ आमचे आणि आमचे फादर. पप्पा येऊ का? फादर चला येतो आम्ही. मित्रांनो शूटसाठी सगळी टीम आता रेडी आहे. शशीभाऊ आता गाडीत बसतात. नमस्कार मित्रांनो, फायनली आम्ही नवरदेवाच्या घरी आलेलो आहे आणि आता नवरदेव हॉलमध्ये जाण्यासाठी निघाला आहे. आणि हे आमचे सर आणि हे आमचे शशीभाऊ फोटो करत आहे आणि सर सिनेमॅटिक करत आहे. खूपदा असं होतं आपण शूट जातो आणि कधी कधी आपल्यासमोर एक ड्रीम कार दिसते. तशीच माझी समोर एक ड्रीम कार आहे. मे बी आयुष्यात कधी शूट करता कधी त्या गाडीचं शूट करायची वेळ येईल माहीत नाही, पण एक मॅनिफेस्ट असतं ना, ते करतो आहे आपण. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट असते की आपण मॅनिफेस्ट करत असतो. सो तसं आहे. खूप अगोदर पास्टमध्ये आपण सिनेमा कॅमेरा असं हे मॅनिफेस्ट केलं होतं. FX3 FX6 यूज करतो आहे. सो कारमध्ये जो माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसते स्कॉर्पिओ एन, तर ते कधी मॅनिफेस्ट नव्हते केलं, पण देवाचा प्लॅन होता तो आणि ते सक्सेस झाला. सो होप सो आताही असंच होईल अशी अपेक्षा ठेवतो. तुमच्या सपोर्टमुळं जर सपोर्ट मिळाला तर नक्कीच मॅनिफेस्ट केलेली गाडी आपल्याला भेटेल. चाल धन्यवाद. पाहू शकता सरांची ही ड्रीम कार आहे, रेंज रोवर. तुमच्या जर सपोर्ट जर असला तर ही गाडी पण सर घेऊ शकतात. असं तुम्ही सपोर्ट करत राहा सरांना. मित्रांनो तुम्ही पाहू शकता नवरदेवाची गाडी पुढे गेलेली आहे आणि आम्हाला लोकेशनच सापडत नाही. आणि हे आमचे शशी भाऊ लोकेशन सापडू वैतागले आहे. आता हुडकून माझ्या हातात मोबाईल दिला. हे शशी भाऊ असे करतात आमचे. आणि हे आमचे सरांना लोकेशन सापडलेले. सर किती स्मार्ट आहे मग आमचे शशी भाऊ पेक्षा. तुम्ही पाहू शकता हे सर क्लायंटचं घर आहे. पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे आमचे सर शूट करत आहे तिकडं. लवकरच दाखवतो मला सरांना. सर या तुम्ही. हां आता ब्लॉग घेतो ना त्याचा. हे आमचे विशाल सर आणि आम्ही योगेश सरांच्या वेडिंगला आलो आहे. येस. तर आता सरांचं सोलो शूट घेतलं आहे आम्ही आणि आत्ता आमचे अक्षय सर त्यांचं शूट चालू आहे. तर वेडिंगची गडबड आहे, पण काय फोटोपासून कोणाचा मोह आवरत नाही. तसे आमचे विशाल सर, त्यांचा तुम्हाला डान्स आमच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. त्यांनी खूप भारी डान्स केला आहे काल. सो त्यांचे पूर्ण मित्र परिवार तो स्टे ट्यून. बरेच दिवस आपलं लग्न जमत होतं, मुली बघून थकला, पण आता जमला, आम्हाला आनंद आहे. आणि आज तुम्ही लग्नामध्ये काय एन्जॉय करणार खुश आहे? आहेत. अजून काय एन्जॉय करणार लग्नामध्ये आज? लग्नामध्ये भरपूर आम्ही नाचणार, बेचणार, एन्जॉय करणार. आणि आप्पाच्या भावी आयुष्याबद्दल एक शब्द. आप्पाच्या भावी आयुष्य सुख समृद्धी जाऊ, बस हीच आमची प्रार्थना. आता हे येणार आहे बघा व्हिडिओला. या सर. हा सर, योगेश सरांचं आज लग्न आहे. तर तुमचे त्यांच्या लग्नाबद्दल आणि आज जे पण एन्जॉय तुम्ही काल केलं किंवा आज करणार आहे त्याच्याबद्दल 2 शब्द. आम्ही या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि तो दिवस आज उजाडला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आज आम्ही खूप लग्नामध्ये खूप एन्जॉय करणार आणि हा सोहळा एकदम असा व्यवस्थितरित्या एन्जॉय करून पार पाडणार.